ज्ञानभाऊ काळे ज्यांना नाना म्हणून आपण सगळेजण ओळखत होतो, त्यांच्या 5.5 महिन्याच्या निमित्ताने अतिशय नगरपालिकेची लगीन घाई चालू आहे. अत्यंत सारगर्भित असणाऱ्या व्यापामधून आपलं भारतीय तत्वज्ञान ज्यांनी आपल्या प्रवचनाद्वारे आपणापुढे मांडलं, ते चिंतन केसरी भरत महाराज थोरात, शिंदेताई, देवदत्तीचे निकम साहेब, कैलासबाबा काळे, देवदाची दरेकर, किसन शेठ मुंडे या परिवारातील प्रेम करणारे सर्व मान्यवर, तानाजी महाराज सावंत, बंधू आणि भगिनींनो, 5.5 महिने झाले हा परिवार आपणा सर्वांना माहिती आहे. मी तो पाठीमागे सांगितलं होतं, मी शारदा प्रभूंची जी स्थापना केली त्यामध्ये सगळ्यात पहिली जर चर्चा कोणाची केली असेल तर या काळे परिवाराशी, संस्था रजिस्ट्रेशन करताना. तसा तर लहानपणापासून या परिवाराचा माझा जवळचा संबंध. या वाडीमध्ये मी प्रत्येकाच्या सुख दुःखादी कार्यक्रमाला यापूर्वी शेकडो वेळा सहभागी झालेलो आहे. पण नाना असतील किंवा चंदूताई असतील, ही एक आगळी वेगळी माणसं. चंदूताईंचा रुबाब जर पाहिला तर एखाद्या महाराणीसारखं त्यांचं बोलणं चालणं असायचं. एखादी गोष्ट जी बोलायची ती विचारपूर्वक बोलायची, की त्या बोलण्याचा प्रभाव निश्चित निर्माण झाला पाहिजे, अशा प्रकारची त्यांची खासियत होती. त्या ज्या घराण्यातून आल्या होत्या ते घराणं सुद्धा आगळं वेगळं होतं. आणि नाना तर अत्यंत शांत, संयमित, फार मोजकं बोलणारे. परंतु या परिवारामध्ये अनेक जी कर्तबगार माणसं आहेत, त्यामध्ये त्यांचे चिरंजीव प्रसाद शेठ काळे. आपण पाहतो, अहो देणारे खूप देत असतात. आपण म्हणतो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. हे जरी सगळं खरं जरी असेल ना, देणारी माणसं आहेत, देताना त्यांच्या मनामध्ये एक भाव असावा, या माझ्या देण्यामुळे काहीतरी परत मिळावं, कुठली तरी अपेक्षा ठेवून दिलं जातं. तसं पाहिलं तर हे राजेश दान होतं. पण कर्तव्यवृत्तीनं जे दान केलं जातं ना, त्याला सात्विक दान म्हटलं जातं. ते त्यांनी केलं. मला तर यापूर्वी संस्थेला त्यांनी फार मोठी, फलके साहेबांनी मोठी मदत केली. परंतु एक गोष्ट आहे, शिंदेवाडी या ठिकाणी कुलस्वामी खंडेरायाच्या ठिकाणी त्यांनी जो नाना नानी पार्क या ठिकाणी उभा केला, त्याचं उद्घाटन सन्माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते झालं. लहान मुलांकरता सुद्धा फार मोठी सुविधा त्या ठिकाणी निर्माण केली. जो मनोरंजन करेल मुलांचे, जडलेले नाते प्रभूषितायांची. आमच्यासारखी माणसं कीर्तन प्रवचन करत फिरत असतात, पण काही माणसं अशी असतात, ईश्वराची सेवा कुठे करावी हे त्यांना समजतं. अत्यंत निर्लप, निर्मळ मनाची, नितळ मनाची छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मन मुराद त्या ठिकाणी खेळत असतात. केव्हा तर मी पाहिलं, मुलांचं तर सोडून द्या, पण परिसरातल्या महिला आल्या ना, त्या सुद्धा आपल्या प्रपंचातून त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळं सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एक वेगळा आनंद त्या ठिकाणी घेत असतात. अशी कामं त्यांनी केली. दिंडी असेल, कुठं गोरगरिबांना मदत असेल, ही करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, इमारत जर मजबूत व्हायची असेल तर पाया, अधिष्ठान हे भक्कम असावं लागतं. आणि असा अधिष्ठान, पाया चंदूताई आणि किसन नाना यांनी निश्चित त्या ठिकाणी निर्माण केल्याच्या नंतर आज एक चांगल्या प्रकारची, एक समर्थ, बलशाली अशी इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे. महाराजांनी मला सांगितलं, मी नेहमीच सांगतो, माणसं येतात आणि जातात, पण गेलेली माणसं परत कधीच येत नाही. ती आणण्याकरता कुठला कायदा नाही, पैसाही काम देत नाही, सत्ताही काम देत नाही. माणूस गेला की गेला, परत तो येत नाही. मग नंतर गेल्याच्या नंतर काय, तर एकच गोष्ट असते, सत्कर्म करिता मागे न सरावे, मरावे परिकीर्ती रूपे उरावे. माणसं येतात जातात, आजा मेला, पांजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही ताईसा झाला. किती आले, किती गेले, तुम्हाला मला कोणालाही पण पंजोबाच्या पलीकडलं नावच सांगता येणार नाही, कोणालाही सांगता येणार नाही. काम तुम्ही छोटं करा का मोठं करा, ते समर्पित भावनेने करा, ते ईश्वरापर्यंत पोहोचलं जातं.
आणि म्हणून एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे, माणसं येतात माणसं जातात, पण जाण्याच्या पूर्वी एक आपल्या चांगल्या आठवणीचा एक खडा या अवनी तलावरती सोडून जाणं, याच्यामध्ये मानवी जीवनाची इतकी कर्तव्यता आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं या उभयतांनी या ठिकाणी चांगलं काम केलं. तुमची माझी सगळ्यांची नानांची भेट झाली. फार कमी बोलायचे, मोजके बोलायचे. ताई तरी जास्त बोलायच्या, पण नाना फार कमी बोलायचे. आणि एक गोष्ट कुठल्याच संसारी माणसाला, आता मी काही त्या मांडवा घालून गेलेलो नाही त्यामुळे मला काही सांगता यायचं नाही, पण मी जे ऐकलंय वाचलंय पाहिलंय ते प्रत्येक संसारी माणसाला, आई बापाला असं वाटतं माझ्यापेक्षा माझी मुलं कर्तबगार निघाली पाहिजे, गुणवान निघाली पाहिजेत, ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक धारणा असते. आणि मग आपण म्हणतो ना, पुत्र जन्मा यावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. अशा पद्धतीने प्रसाद शेठ काम करतात, पाठीमागे राहतात. आपले चुलते दिलीप प्रवासी किंवा बाकीचे यांना पुढे ठेवतात. या आजच्या काळात फार अवघड आहे, फार अवघड आहे. मी नेहमी सांगतो ना, दुसऱ्याला वाईट म्हणायला, शिव्या द्यायला ताकद शक्ती बुद्धी लागत नाही. दुसऱ्याला चांगलं म्हणायला शक्ती ताकद बुद्धी लागते. ती प्रसाद शेठ मध्ये आहे. सगळ्या मंडळींना एकत्रित करतात, काहीतरी प्रतिवर्षी नाविन्यपूर्ण समाजाकरता काहीतरी करतात. आणि म्हणून ही माणसं गेली, जीवनाचा आनंद लुटला, उपभोग घेतला आणि अत्यंत तृप्त मनाने आत्ता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, की आता यापुढे काही अपेक्षा राहिली नव्हती. जे जे जीवनामध्ये पाहिजे होतं ते त्यांना दोघांना पण मिळालं आणि कृत्य मनाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. म्हणून मी अधिक बोलत नाही. महाराजांनी अतिशय चांगलं महानगरपालिकेची लगीनघाई चालू आहे, त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या व्यापामधून ते या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांच्या सुविध पत्नी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत.